शेंदुर्णीत बेकायदेशीर जनावरांच्या कत्तलीवर पोलिसांचा मोठा घाला, 3 जण ताब्यात, मुद्देमाल जप्त. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे कायदेशीर जनावरांच्या कत्तलीचा प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी धडक कारवाई केली असून 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 1 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजता गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंदे यांनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुतारे, पोलीस कॉन्स्टेबल विलास चव्हाण व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई यशस्वी केली. छाप्यामध्ये संबंधित ठिकाणी सुरू असलेली जनावरांची बेकायदेशीर कत्तल रोखण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही जिवंत जनावरे, कत्तलीसाठी वापरलेली साधने तसेच मांस असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही अशा प्रकारच्या हालचालींबाबत शंका व्यक्त केली होती. अखेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर कत्तल व मांस विक्री करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला असून अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याचाही शोध सुरू आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल चौधरी.